नमस्कार तमाम लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे। तर बघा, लाडक्या बहिणीसाठी आजचा खास व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे। बघा, मी मागे सुद्धा सांगितलं होतं ई-के-वाय-सी ही अत्यंत महत्त्वाची होती। ज्यांनी ई-के-वाय-सी केली त्यांचा इथे मोठा फायदा झालेला आहे आणि ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही त्याचं इथे निश्चितच खूप मोठं नुकसान झालेलं आहे, कारण त्यांना इथे लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। तर बघा, 80,71,952 लाडक्या बहिणी इथे अपात्र झालेल्या आहे। हा जो आकडा आहे हा खूप मोठा आकडा आहे आणि 80,00,000 एवढ्या लाडक्या बहिणींना इथे अपात्र नेमकं का करण्यात आलेलं आहे आणि यामागील नेमकं कारण काय आहे आणि यांना पात्र होता येणार का व पात्र होण्यासाठी नेमकं यांना काय करता येईल आणि तुम्ही जर पात्र असून अपात्र झाला असाल, चुकीने झाला असाल, तुम्हाला नेमकं काय करता येईल हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण आपण इथे डिटेलमध्ये महत्त्वाची माहिती इथे बघत असतो आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर बघा, ई-के-वाय-सी नंतर इथे अंतिम यादी ही तयार करण्यात आलेली आहे। मित्रांनो बघा, ई-के-वाय-सी ज्यांनी केली होती त्यांचा इथे नक्कीच फायदा झालेला आहे। मी इथे सर्वांना सांगितलं होतं की ई-के-वाय-सी नक्की करून घ्या। ई-के-वाय-सी खूप महत्त्वाची के-वाय-सी होती। आता ई-के-वाय-सी झाल्यानंतर ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली त्यांचा इथे मोठा फायदा झाला आणि त्यांची एक वेगळी इथे यादी तयार करण्यात आलेली आहे। ती यादी सध्या आपल्याला मिळालेली नाही। ही यादी आपल्याकडे जेव्हा येईल तेव्हा ही तुम्हाला शेअर करण्यात येईल। ई-के-वाय-सी नंतर अंतिम यादी इथे जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो बघा, महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची ई-के-वाय-सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून मित्रांनो, ई-के-वाय-सी आता पूर्ण झालेली आहे। तर कोणीही मनात कुठलाच असे शंका ठेवू नका किंवा असं प्रश्न ठेवू नका की ई-के-वाय-सी चालू आहे का, ई-के-वाय-सी झालेली आहे। कोणीच आता विचारायचं नाही की ई-के-वाय-सी सुरू आहे का, कारण ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे हे सरकारकडून आपल्याला स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। काऊन की ई-के-वाय-सी प्रक्रिया ही झालेली आहे। आता यात अंतिम लाभार्थी यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। जे फायनल लिस्ट ज्याला म्हटलं जातं, अंतिम यादी ज्याला म्हटलं जातं, लाडक्या बहिणी जे पात्र आहेत यांची एक अंतिम यादी ते जाहीर करण्यात आलेली आहे। या छाननीनंतर राज्यातील तब्बल 80,71,952 महिला अपात्र ठरल्या आहेत। मित्रांनो, या छाननीनुसार या ई-के-वाय-सीनुसार ज्या महिला आहेत इथे अपात्र ठरल्या, याचा आकडा तुम्ही इथे तब्बल बघू शकता। मित्रांनो, तर या अंतिम टप्प्यात 1,66,28,048 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत। यात 80,00,000 अपात्र ठरल्या, तसेच 1,66,00,000 इथे पात्र झालेले आहेत। त्यांनाच फक्त आता पुढे लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार आहे। त्याच महिला इथे पात्र ठरल्या आहेत। आता बघा, सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता हा वर्ग करण्यात आला आहे। ज्या महिला इथे पात्र होत्या त्यांना सरळ सरळ जून महिन्याचा हप्ता आलाच असेल आणि तुम्हाला सुद्धा कळलंच असेल की कोणाकोणाला पैसे आले। आपल्याला पैसे आले का, तुम्हाला पैसे आले का नेमके कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा हप्ता इथे रखडला का। तुम्हाला जर पैसे आलेले नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला समजेल की किती इथे संख्या किती आहे, लाडक्या बहिणी अशा किती आहेत ज्यांना पैसे आलेले नाही। त्याबद्दल आपल्याला काही करता येईल का, त्यावर मी नक्की एक व्हिडिओ बनवेल। तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पैसे आले का किंवा आलेले नाही। त्यामुळे बघा, यापुढे याच महिलांना योजनेचा इथे नियमित लाभ मिळेल। मित्रांनो, जे काही पात्र लाभार्थी आहे जसे की 1,00,00,000 हे जे 66 लाख आहे, तुम्ही या 1,66 लाख लाभार्थ्यामध्ये जर येत असाल तर तुम्हाला इथे लाडकी बहिणीचा लाभ मिळणार आहे। आता बघा, इथे वर्षाकाठी 12,000 कोटीची बचत इथे होणार। म्हणजेच बघा, इथे सुरुवातीच्या काळात या योजनेसाठी राज्य सरकारला वार्षिक 36,000 कोटी रुपयाची तरतूद करावी लागत होती। त्यामुळे तिजोरीवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला होता। मात्र आता लाभार्थी महिलांची संख्या 1,66 कोटी निश्चित झाल्याने सरकारच्या महिन्यात 459 कोटी रुपये इतकाच होणार आहे। त्यामुळे राज्य शासनाची वार्षिक सुमारे 12,000 कोटी रुपयाची जी बचत होणार असून शासकीय सुसूत्रता आणण्यात यश आले आहे। मित्रांनो बघा, आता इथे सरकारची मोठी बचत झालेली आहे। तर बघा, याच्यावरून आपण हे समजून घ्यायचं आहे की तुम्ही जर पात्र असून अपात्र झाला असाल तर बघा तुम्ही इथे काय करू शकता हे आता मी इथे तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही जर पूर्ण नियम व अटी जर इथे पाळत असाल आणि तुम्ही व्यवस्थित इथे इन्कम घेत असाल किंवा तुमचं इथे इन्कम व्यवस्थित असेल, तरी जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला इथे नेमकं काय करायचं आहे हे आपण बघू। तर त्यावर तुम्हाला इथे आपल्या तहसील कार्यालयात जेव्हा
तहसील कार्यालयात महिला बाल विकास विभागात इथे तुम्ही तक्रार नोंदवू शकता की तुम्ही इथे पात्र असून तुम्हाला इथे अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे व तुम्ही इथे आपली तक्रार महिला व बाल विकास विभागाकडे इथे करू शकता किंवा ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा तुम्ही इथे तक्रार करू शकता. तर बघा इथे अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. या व्हिडिओला लाडक्या बहिणी परत आपल्या गावाच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.